नमस्कार मित्रांनो, मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपल्यासाठी मी अक्षय कंपनीचा 3 HP सोलर पंपाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो 3 HP 30 मीटरचा जो पंप आहे विहिरीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे आणि त्याचा जो पाण्याचा वॉटर डिस्चार्ज आहे तो किती आहे हे आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। बघू शकतो आपण हा चांगल्या पद्धतीने वॉटर डिस्चार्ज देतोय आणि ही सिस्टम जी आहे ती अशा पद्धतीने इथे इन्स्टॉल केलेली आहे। तर ही शेतकरी बांधवांनी आपली जागा वाचवण्यासाठी अशा ठिकाणी बसवलेला आहे पंप। पण शक्यतोवर असे जिथे झाडं आहे झाडांजवळ शक्यतोवर सोलर पंप बसवू नका, जेणेकरून झाडाची जी सावली आहे किंवा जी पानं पाचोळा घाण जी पडते सोलर पॅनलवरती त्याच्यामुळे शॅडो येते आणि शॅडो आल्यामुळे वॉटर डिस्चार्ज हा कमी होतो। तर चांगल्या ठिकाणी बसवा। आपले अक्षय कंपनीला सुद्धा इकोजनचाच मोटर पंप आणि कंट्रोलर दिलेला आहे मित्रांनो। बघू शकतो आपण इथं इकोजनचा आपला कंट्रोलर आहे आणि हा पंपसुद्धा आपण मोबाईलवरूनच ऑन ऑफ करू शकतो। इथे डिस्प्लेवरती आपण बघू शकतो, इथे रिमोटली ऑन दाखवेल। आपल्या शेतकरी बांधवांचा जो पंप आहे हा आपण मोबाईलवरती ऑन ऑफ चालू करून दिलेला आहे। इथे आता दाखवेल आपल्याला रिमोटली ऑन झालेला आहे। इथं 105 फ्रिक्वेन्सी गेलेली आहे। हे बघा इथं रन रिमोटली दाखवलेलं आहे, म्हणजे हा पंप मोबाईलवरनं चालू केलेला आहे। बघू शकतो आपण वॉटर डिस्चार्ज जो आहे तो कशा पद्धतीने आहे। खूप चांगल्या पद्धतीचा वॉटर डिस्चार्ज हा आलेला आहे मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो।